राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 7 जागा महाराष्ट्रातील आहेत. महायुतीच्या वाट्याला 6 जागा तर 1 जागा महाविकास आघाडीच्या खात्यात येणार आहे. या एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठवण्यात येणार का, याची चर्चा आता रंगली आहे. राज्यसभेच्या या निवडणुकीसाठी 5 मार्चपर्यंत अर्ज करता येईल. सध्याच्या खासदारांचा कार्यकाळ हा येत्या 2 एप्रिल रोजी संपणार आहे. महाराष्ट्रातील 7, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील 5-5 जागांवर निवडणूक होईल. तामिळनाडूच्या 6 जागांवर निवडणूक होईल. महाराष्ट्रातील शरद पवार, फौजिया खान, उद्धव ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील आणि भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपणार आहे. सध्या महाविकास आघाडीचे 4 तर भाजप आणि आठवले मिळून 3 खासदार आहेत. हे येत्या 2 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. राज्यसभेच्या 37 जागांसाठी 26 फेब्रुवारी रोजी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. 5 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज भरू शकतील. 6 मार्चपर्यंत अर्जांची छाननी होईल. 9 मार्च रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल, तर 16 मार्च रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल, तर सायंकाळी 5 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. 20 मार्चपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 2 वर्षापूर्वी राज्यात 2024मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यात भाजपचे 131, एकनाथ शिंदे शिवसेनेचे 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 40 असे आमदार निवडून आलेले आहेत. अपक्षांचा पाठिंबा घेऊन राज्यसभेवर महायुतीचे 6 खासदार निवडून जातील. यामध्ये भाजपचे 4 तर मित्रपक्ष शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी 1 खासदार निवडून जाईल. संजय राऊत यांनी काही महिन्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत 1 जागा महाविकास आघाडी निवडून आणेल आणि त्यासाठी शरद पवार यांच्या नावाबाबत त्यांनी संकेत दिले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यांनी यापूर्वी राज्यसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले होते. शरद पवार यांचा राजकारणात 50 वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. त्यांनी या काळात एकूण 14 निवडणूक लढल्या, त्यातील एकही ते हरले नाहीत. शरद पवार हे राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी राज्यसभेवर जावे अशी अनेकांची इच्छा आहे. सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या दिशा विरुद्ध असल्याचे दिसते. अजितदादांचा पक्ष सत्तेत आहे, तर शरद पवारांचा पक्ष हा विरोधात आहे. सध्याची समीकरणे पाहता शरद पवार हे भाजपसोबत जाण्याची शक्यता कमीच असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून त्यांनी राज्यसभेवर जावे अशी अनेकांची इच्छा आहे. येत्या 2 मार्चपर्यंत ते राज्यसभेसाठी इच्छुक आहेत की नाही हे स्पष्ट होईल. एकंदरीत मोठ्या प्रमाणात राज्यसभेच्या जागा भरण्यात येणार असल्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू झालेली आहे. भाजपचे जुने राज्यसभा सदस्य आपली खासदारकी टिकविण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर नवीन मंडळीसुद्धा आपली राज्यसभेवर वर्णी लागावी यासाठीही प्रयत्न करत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांना सलग मोदी सरकार सत्तेवर असल्यापासून राज्यसभेवर घेऊन मंत्रिपद मिळत आहेत. आता यावेळेस त्यांना पुन्हा राज्यसभेवर घेण्यात येणार की नाही याविषयी चर्चा रंगली आहे. तर रामदास आठवले हे नरेंद्र मोदी आपल्याला पुन्हा राज्यसभेवर घेतील याची आशा बाळगून आहे. एकंदरीत आता उमेदवारी कोणाला मिळते याविषयीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.